आज रक्षाबंधन सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव देशभरात होणार साजरा। पंढरपूरमध्ये रक्षाबंधनानिमित्त विठ्ठलाला बांधली जाणार सोन्याची राखी। विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने साजरं होणार रक्षाबंधन। पुण्याच्या येरवडा इथे सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन। आमदार जगदीश मुळीक यांना रक्षाबंधनानिमित्त हजारो महिलांनी बांधल्या राख्या। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांचं विशेष रक्षाबंधन। यावेळी यशोमती ठाकूर यांनी संविधानाची प्रास्ताविका दिली भेट। बीडच्या आष्टी तालुक्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी 200 जवानांसाठी बनवल्या राख्या। कराडमध्ये विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। यावेळी भाजप कार्यकर्ते मेळावा झाला, मात्र आमदार मनोज घोरपडेंची कार्यक्रमाकडे पाठ। बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पंकज भोयर यांनी साजरा केला रक्षाबंधन। महिला पोलिसांनी देखील भोयर यांना राखी बांधत औक्षण केलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर। यावेळी आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती। बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून युती। बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी 18 ऑगस्टला मतदान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौऱ्यावर। जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयाला देणार भेट। शिवसेनेतर्फे सैनिकांसाठी रक्तदान करण्यात येणार। सांगली जिल्ह्यातील 1000 तरुण करणार रक्तदान। शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर। यावेळी शरद पवार घेणार पत्रकार परिषद। त्यानंतर कार्यकर्त्यांशी देखील साधणार संवाद। पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी। उठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटतं। जो तो उठतो आणि मलाच उपदेश देतो। सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अजित पवारांची मिश्किल टोलेबाजी। आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती केल्यास भारत विश्वगुरू। सगळ्या क्षेत्रात उन्नती केली पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। पृथ्वीराज चव्हाणांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं। जयकुमार गोरेंची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका। विलास शिंदेंची नाशिक शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती। विलास शिंदेंनी ठाकरे गटातून शिवसेनेत केला होता प्रवेश। शिवसेनेत गेल्यानंतर संपर्क प्रमुखपदी निवड। मुंबईत नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यस्तरीय आदिवासी भूषण आणि आदिवासी गौरव पुरस्कार वितरण समारंभ। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। गिरीश महाजन यांची महापुरात अडकलेल्या पर्यटकांना मदत। महाजन यांनी पर्यटकांचा मुख्यमंत्र्यांसोबत घडवला संवाद। पर्यटकांनी मानले मंत्री महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे आभार। मुलगा असो वा मुलगी, 2 अपत्यांवर थांबायला शिका, नाहीतर वरून ब्रह्मदेव जरी खाली आले तरी ही समस्या सुटणार नाही। लोकसंख्या वाढीवर अजित पवारांची मिश्किल टिप्पणी। घरगुती कार्यक्रमात कोणी कुठे बसायचं हे आम्ही ठरवू। इंडिया आघाडीच्या बैठकीत मागच्या रांगेत बसल्यानं सत्ताधाऱ्यांची टीका, मात्र आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर। महाराष्ट्र, कर्नाटक, बिहारच्या मतदार याद्याच वेबसाईटवरून गायब। जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। आज ऑगस्ट क्रांती दिन। क्रांती दिनानिमित्त काँग्रेसची पदयात्रा। स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन। आज जागतिक आदिवासी दिन। आदिवासी दुर्गम भागात रक्तदान शिबिराचं आयोजन। मोलगी इथे 60 रक्तदात्यांनी केलं रक्तदान। नंदुरबारमध्ये विश्व आदिवासी दिन साजरा। जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांकडून पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर। अकोल्याच्या भंडराज बुद्रुक येथील ग्रामस्थांसह महिलांचा पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा। गावातील पाणी समस्या लवकरात लवकर दूर करण्याची मागणी। दादर कबुतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य। कबुतरांना खाद्य देण्यासाठी नागरिकांची अनोखी शक्कल। नागरिकांना गाडीच्या टपावर खाद्य ठेवलं।
बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं मानधन रखडलं. गेल्या 5 महिन्यांपासून मानधन रखडलंय. ओला उबरला आता भारत टॅक्सीचं आव्हान. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत सेवा. भारत टॅक्सी ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू. अमरावतीत डीआरडीए कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आमदार रोहित पवार देखील आंदोलनात सहभागी. डीआरडीए प्रकल्प संचालकांना, प्रीती देशमुखांना पदावरून हटवण्याची मागणी. पाडळसे सिंचन प्रकल्पाचा केंद्राच्या योजनेत समावेश. प्रकल्पामुळे केंद्राकडून राज्याला 859.22 कोटी मिळणार. मंत्री गिरीश महाजन यांनी मानले केंद्र सरकारचे आभार. आज जागतिक आदिवासी दिन. विजयकुमार गावित यांच्याकडून समस्त आदिवासींना दिल्या शुभेच्छा. सरकार नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी. विजयकुमार गावित यांचं वक्तव्य. नांदणी मठाच्या हत्तीणी संदर्भात आज बैठक. दुपारी 2 वाजता नरिमन पॉइंट इथे बैठकीचं आयोजन. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आणखी एक पर्याय होणार उपलब्ध. गणेश चतुर्थीपूर्वी रोरो सेवा होणार सुरू. महाराष्ट्र सागरी मंडळाचा निर्णय. जेएसडब्ल्यू स्टीलच्या विस्तारित प्रकल्पाला शिवसेनेचा पाठिंबा. नवीन प्रकल्पात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य. पर्यावरणाची समस्या उभी राहिल्यास रस्त्यावर उतरू. शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणींचा इशारा. पीएमपीएमच्या कर्मचाऱ्यांसाठी आदेश. विना सूचना कामावर गैरहजर राहिल्यास दंड आकारला जाणार. प्रतिदिवस 1000 रुपये दंड आकारला जाणार. वांद्रे येथील शासकीय कर्मचारी वसाहतीच्या जागेवर उच्च न्यायालयाचं संकुल उभारण्यासाठीचा अडथळा दूर. जमिनीवर असलेली पूर्वीची सगळी आरक्षणे रद्द केली आहेत. या संदर्भातील अधिसूचना जारी. मुंबई नागपूर विशेष ट्रेन 6 तास उलटूनही आली नाही. सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांचा संताप. मध्यरात्री 12 वाजता होती ट्रेनची वेळ. 6 तास उलटूनही ट्रेन न आल्याने प्रवासी संतप्त. पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन समोर पोलिसांची ड्रोनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन. झोपडपट्टी परिसरात लपून बसलेल्या गुन्हेगारांचा ड्रोनद्वारे शोध. बीडच्या शिक्षण भरती घोटाळ्यासंदर्भात एसआयटी स्थापन. शिक्षण भरती घोटाळ्याची होणार चौकशी. 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर टांगती तलवार. संगमनेरमध्ये खडी क्रेशर व्यावसायिकाची दहशत. तहसीलच्या आदेशानं शेतकऱ्यांनी बनवलेला रस्ता खडी क्रेशर व्यावसायिकानं केला उद्ध्वस्त. आंबेडकर अनुयायांकडून परभणीत रास्ता रोको सुरू. सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं आंबेडकर अनुयायी आक्रमक. सांगलीत रिक्षांना 20 वर्षे वयोमर्यादा केल्यामुळे जल्लोष. स्वराज्य रिक्षा संघटनेच्या मागणीला यश. संघटनेनं पेढे वाटत केला आनंद साजरा. सांगलीत रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार. मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा. सांगली महापालिका घरपट्टी वसुलीची धडक मोहीम. थकबाकी असलेल्या मालमत्ता सील करून जप्ती कारवाई सुरू. महापालिकेकडून थकबाकी भरण्याचं आवाहन. 15 वर्षाची कालमर्यादा ओलांडलेल्या टॅक्सींना आता 5 वर्षाची मुदतवाढ. सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी कॅब पंचायतकडून स्वागत. गुजरातमध्ये 9वी ते 12वीत भगवद्गीतेचे धडे. सरकारचा निर्णय. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू शाळांनाही बंधनकारक असणार. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक चेरिंग दोर्जे गडचिरोली दौऱ्यावर असताना अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना विविध शालेय साहित्याचं वितरण. भिवंडीत भर पावसात भूमिपुत्रांचं माथाडी युनियन विरोधात आंदोलन. युनियनच्या नावाखाली बाहेरच्या कामगारांना प्राधान्य देत असल्याचा स्थानिकांचा आरोप. भूमिपुत्रांना माथाडी युनियनमध्ये समाविष्ट करा. आंदोलकांची मागणी. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीत भिंत कोसळली. हिरो शोरूमच्या इमारतीची भिंत कोसळली. घटनेत 3 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. साताऱ्यात वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात एल्गार. मंत्र्यांच्या घरासमोरच आंदोलकांची चेतावणी. नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलाचा मृत्यू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. परिसरात हळहळ व्यक्त. पंढरपुरात प्रदक्षिणा मार्गावरील हॉटेलला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.
शाळकरी विद्यार्थ्यांना टेम्पोची धडक. नाशिक जिल्ह्यातील सोग्रस फाट्यावरील घटना. अपघातात एकाचा मृत्यू तर 10 ते 12 जण गंभीर जखमी. पुण्यातील दौंड तालुक्यात शिकार पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला. बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. वन विभागाकडून बिबट्याची सुरक्षितपणे जाळ्यातून सुटका. सोलापुरात महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्यांना अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. पर्यटक आणि प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना कोल्हापुरातून अटक. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 3,58,000चे 46 मोबाईल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूची हत्या करण्याचा प्रयत्न. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. गुन्हा दाखल. अमरावतीत एसडीओच्या कारची काच फोडून पिस्तूलची चोरी. घटनेमुळे परिसरात खळबळ. पोलिसांकडून चोरट्याचा तपास सुरू. कराडमध्ये एकाच गाडीवर 2 नंबर प्लेट आढळल्या. वाहतूक पोलिसांची कारवाई. गाडी ताब्यात घेण्यात आली असून मालकाचा शोध सुरू आहे. अकोल्यात दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. परिसरातील दुकानात तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कराडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा जप्त करण्यात आलाय. कराड पुरवठा शाखेची कारवाई. अकोल्यात हॉटेल व्यावसायिकावर हल्ला झालाय. 2 अज्ञात इसमांकडून हल्ला करण्यात आला. हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी तर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुण्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पोलिसांची कारवाई. पुणे खराडीतील रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडले व्हिडिओमधील 4 तरुणींना पोलिसांनी शोधून काढले. कल्याणमध्ये एमडी ड्रग्ज तस्कराला बेड्या. पोलिसांची कारवाई. चाकू, मोबाईल आणि एमडी ड्रग्ज जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पालघरमध्ये कंपनी बाहेर आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या मुजोर मालकिणीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल. कंपनीत कोणत्याही सुविधा मिळत नसल्यानं कामगारांकडून आंदोलन. उल्हासनगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 26,61,000 रुपये किमतीचे एमडी पावडर जप्त. नायजेरियनसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. वाशिममध्ये कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्याकडून अरेरावी करण्यात आली. महिला अधिकाऱ्याने शेतकऱ्याचा मोबाईल हिसकवला तर मोबाईल हिसकवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सांगलीत नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून 900 नायट्रावॅट गोळ्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. कल्याणमध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद समोर. मनसेनं इडली हॉटेल चालकाला दिला चोप. वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर हॉटेल चालकानं मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले. दुर्गा माता मंदिर परिसरातील घटना. पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून शिवीगाळ. पोलीस अधिकाऱ्याकडून नागरिकाला शिवीगाळ. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यात सासरच्या मंडळींकडून अघोरी पूजा. हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार. विवाहित महिलेसोबतचे अघोरी कृत्य. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल. कोल्हापूर जिल्ह्यात नियमबाह्य खत विक्री. 12 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पॉस प्रणालीद्वारेच करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना. वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी. पावसामुळे विक्रीसाठी आणलेला भुईमूग भिजला. भुईमूग भिजल्यानं शेतकऱ्यांचं मात्र नुकसान. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर. पुरातून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार आहेत. लष्कराला 120 आणि हवाई दलाला 80 जुने चेतक चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जाणार. मोदींची पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा. भारतात तुमचं स्वागत करण्यात उत्सुक. काल NSA डोभाल मॉस्कोमध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले. मोदींचं सोशल मीडियावर ट्विट.
फोन कॉलमुळे मोदी ट्रम्प यांचे संबंध बिघडले. मोदींचं वक्तव्य पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीत अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. ट्रम्प नाराज झाले. ब्लूमबर्गच्या अहवालात दावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.